देवगडचं काहीतरी वेगळं असं काहीतरी हा UID कोड आहे. लोकांपर्यंत कारबार फ्री आंबा पुरवायचा. देवगडच्या आंब्याची पातळ असते, त्यामुळे त्याचा रस जास्त निघतो. नमस्कार, मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, आंबा बघत असाल तुम्ही, देवगडचा हापूस आहे. पण तुम्ही कसा ओळखणार हा देवगडचा हापूस आहे, रत्नागिरीचा हापूस आहे, का कर्नाटकचा हापूस आहे, का कुठला हापूस आहे? बऱ्याच मनामध्ये तुमच्या शंका असतील. आणि हा थेट शेतकऱ्यांकडून येतो का व्यापाऱ्यांकडून येतो का मधल्या दलालांकडून मग खूप सारा महाग तुमच्यापर्यंत येतो? कसं, म्हणजे काय नेमकं मार्केट काय, व्यापार काय आणि बाजारपेठ काय? तर आपण सध्या पुण्यातल्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या त्या गोडाऊनमध्ये श्री सिद्धिविनायक आंबा उत्पादक सेवा सहकारी संस्था आहे. आणि ही शेतकऱ्यांची संस्था आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातला देवगड तालुका जो आहे, जो देवगड हापूस म्हणून ओळखला जातो, तो तिथलं ते पुरळ गाव आहे. तिथल्या त्या गावातल्या शेतकऱ्यांनी ही संस्था स्थापन केली आणि थेट ग्राहकांना देवगडचा हापूस पोहोचावा आणि त्यांना देवगडचा हापूस मिळावा, चाखता यावा, ओरिजिनल, अशा इच्छेनं त्यांनी ही गेली 2 वर्षापासूनची संस्था सुरू केली आणि हा प्रयत्न ते करतायत. पुण्यामध्ये आहेत. आपण त्यांच्याकडून ही सगळी जी प्रक्रिया आहे ती जाणून घेऊ. फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. ही जी संस्था आहे तुमची, श्री सिद्धिविनायक आंबा उत्पादक सेवा सहकारी संस्था, ही कधी स्थापन केली, का स्थापन केली? 2019 मध्ये स्थापन केली आम्ही. आणि या संस्थेचा उद्देश असा आहे की देवगडचा आंबा हा पुण्याकडे लोकांना चाखता यावा, यासाठी आम्ही स्थापन केली. चांगल्या प्रतीचा आंबा मिळावा, या आमच्या संस्थेचा उद्देश आहे. म्हणजे आता किती किती लोकांनी, किती शेतकरी या याच्यामध्ये आहेत? संस्थेमध्ये आमच्या 20 शेतकरी आज सध्या आहेत आणि ह्याच्या पुढे आमचे थोडे शेतकरी आहेत, आम्ही नवीन शेतकरी आले तर आम्ही ते पुन्हा सामावून घेऊ त्याच्यात. का वाटलं की ही संस्था स्थापन करावी? की नाही, पूर्वी पण तुम्ही आंबा विकायचेच की? पूर्वी आम्ही आंबा विकतच होतो, पण तरी त्याच्या पॅनलमध्ये आम्ही पहिले होतो, त्यामुळे तिथे सगळ्याचे शेतकरी असायचे, म्हणजे संपूर्ण सिंधुदुर्गापासून तर अलिबागपर्यंत. त्यामुळे देवगडचं काहीतरी वेगळं असं काहीतरी आपला आंबा जावा तिथे, ही आमची इच्छा होती. अच्छा, देवगडला जगभर एक वेगळी जगभर वेगळी, हा. ओळख निर्माण झाली म्हणून. म्हणून आता मला सांगा की आता देवगड हापूस आहे, रत्नागिरी हापूस आहे, काय फरक काय? दोन्ही कोकणातलेच आहेत. रत्नागिरीच्या आंब्याचीच थोडं साल त्याची जाड असते, देवगडच्या आंब्याची साल पातळ असते, त्यामुळे त्याचा रस जास्त निघतो. हे फक्त रस जास्त निघतो का चवीमध्ये पण काय चवीमध्ये फरक? पण फरक आहे, रस पण जास्त निघतो. आणि काय एकूण म्हणजे लोकांची मागणी देवगडला का जास्त असते? हे तुम्हाला फीडबॅक काय आहेत लोकांचे? ते जास्त देवगडचा आंबा जास्त गोडीला जास्त असतो रत्नागिरीपेक्षा. ओढीला जास्त आहे. बर बर. मला आता आणखी एक शेतकरी आहेत. काय म्हणजे हे जे फरक आहे, आता हे तुम्ही आणलेलं देवगडचा हापूस कसा ओळखायचा? हा UID कोड आहे. हा UID कोड, हा व्हॉट्सअप नंबरला तुम्ही हे केलं ना की हा नंबर टाकलात, त्याच्या मागे एक 2 अंकी कोड आहे. तो ऑटोमॅटिक तुम्हाला 2 अंकी कोड दाखवा म्हणून सांगणार. तो 2 अंकी कोड टाकला की नंतर तो परत होत नाही. ह्याची खासियत आहे. पण हा हा जो कोड आहे, आता हा दुसरे पण कोणी करू शकतं ना? म्हणजे हा रत्नागिरी किंवा कर्नाटकचा हापूसला पण लावू शकतात? नाही नाही नाही, ह्याच्या मागे, ह्या कोडच्या मागे आमची बायोडेटा आहे. सगळं शेतकऱ्याचा बायोडेटा आहे त्याच्या मागे. बरं, म्हणजे ते थेट तुम्हाला संपर्क करू शकतात. संपर्क करू शकतात. बरं, आणि आणि मग त्यांना खात्री करू. आता मला सांगा, म्हणजे कर्नाटकचा हापूस बऱ्याचदा रत्नागिरी किंवा देवगडचा हापूस आहे म्हणून विकतात. काय फरक आहे कर्नाटकमध्ये आणि याच्यामध्ये? कर्नाटकचा हापूस कसा एकदा दिसताना पूर्ण फिनिशिंग दिसतो असा, आणि असा पूर्ण तयार असला तरी तो आंबटच लागतो. आमचा असा कडक दिसला तरी तो गोडच लागणार. आता मला सांगा, म्हणजे ही तर आता पार तुम्ही एकदम मार्केटमध्ये आणलाय विकायला, पण म्हणजे असं आता आम्ही ऐकून आहे आंब्याची शेती, आता बऱ्याच लोकांना माहिती नाही, आंब्याची सुद्धा शेती करतात. तर म्हणजे काय नेमकी शेती असते, वर्षभर त्याच्या संदर्भातलं काय काम सुरू असतं? वर्षभर म्हणजे आता आमचा आंबा सीझन संपला की जाऊन त्याची आळी मारतो. त्याला म्हणजे गुरांचं शेण म्हणा किंवा शेळ्यांचं शेण ते त्यांना टाकतो. आता त्यानंतर भात शेती करतो. त्याचं हे गवत असतं, ते गवत आम्ही साठवून ठेवतो. त्यानंतर परत झाडांना मोहर येतो. मोहर आल्यानंतर मग त्याची संगोपना करून करून लहानाचं मोठं त्याला करतो आम्ही. आणि ह्या गवतात ते भात
भातशेती केलेली असते, तांदळाची शेती, त्या हे- गवतात मग हेच आम्ही तो हेच पिकवतो गवत आम्ही. का हेच हा, गवत का हेच गवत. पण का ते हेच गवत का ह्या गवताने त्याचं टेम्परेचर वाढून थोडस तो ऑटोमॅटिक 10-15 दिवसात तो तयार पिकतो त्या गवतात. आता ह्या सगळ्या वर्षभराच्या म्हणजे साधारणपणे 7-8 महिने 9 महिने तुम्हाला हे सगळं काम करावं लागतंय आणि मग नंतर ते फळ लागतंय फळ आणि लागतंय. फळ बाजारामध्ये येते तर याच्यामध्ये आव्हानं काय तुमच्याकडे समस्या काय येतात समस्या म्हणजे मोहर आला की, पाऊस लागला की तो मोहर गळून जातो. ती मोठी समस्या होती दिवाळीनंतरची. मग काय करता उष्णता तुम्ही वाढली की तो आंबा लास्ट पडते त्याला, म्हणजे भासतो तो आंबा. ते पण का मग याच्यापासून जर हा आंबा वाचवायचा असेल तर तुम्ही काय करता ती कशी नैसर्गिक आपत आहे, त्यामुळे आम्ही काय वाचूचे प्रयत्न ते लागतच नाही. काय उरेल ते आम्ही समाधान मानतो. काय संकटात बाहेर येऊन काय आम्हाला भेटेल त्यात आम्ही समाधान मानतो. पण आता आंबा तोडल्यानंतर तुम्ही म्हणताय आडीमध्ये पण आता बऱ्याचदा असं असतं की हापूस म्हटलं की आत कोय जी आहे तिथं कुठंतरी आंबा खराब होण्याची शक्यता जास्त असते तर याच्यामधून कसं तुम्ही वाचवता आंब्याला ह्या कसं आहे माहिती आहे, क्लायमेट जास्त वाढलं, उष्णता वाढली की आमचा कातळ भाग असला ना तो उलटा असा मारतो आणि वरणा खालनं ऊन झाल्यामुळे तो आतून भाजल्या सारखा निघतो. त्याला काय माहितीये स्किन थोडी पातळ आहे. याला जरा तरी थोडं जरी झालं ना तरी त्याला क्लायमेट वाटतं. जरी चटका उन्हाचा लागला स्किन पातळ आहे म्हणून त्यामुळं त्याचा चटका मिळतो. टेम्परेचर वाढलं फळ खाली घालून पडतं असं आहे. शेवट आपल्या आपल्या हातामध्ये काय नाही. शेवट ते क्लायमेट प्रमाणे आंबा होतो. पण आता बऱ्याचदा काही लोक वेगवेगळ्या पद्धतीनं आंबा पिकवतात तर हे हे ही प्रोसेस तुम्ही नॅचरली पिकवता कसं हा सर, आता मुळात कसं आहे, मार्केटमध्ये जो आंबा येतो, देवगडची जो लोक आहेत, हे आता हे एवढे 21-25 शेतकऱ्यांनी जो एकत्र येऊन हा एक उद्देश ठरवलाय की लोकांपर्यंत कार्बाईड फ्री आंबा पुरवायचा. याचं मेन रिझन काय, की मार्केटमध्ये काय होते, कस्टमरची डिमांड वाढते, आंबा कमी किमतीत देण्यासाठी लोक काय करतात, एक कार्बाईडचा वापर करून आंबा पिकवतात. मुळात ह्यांचा उद्देश काय आहे, की नॅचरली राईप करणं. आणि हे जे गवत आहे नेमकं, हे जे गवत आहे ह्याला एक वरदान आहे. हे वरदान ह्याच्यासाठी की ही भात शेती केली जाते. पावसाळ्यामध्ये जो भात शेती होती, त्या भात शेतीपासून जे गवत शिल्लक राहतं, ह्या गवताच्या आडीमध्ये ते पिकवतात आंबा. हे अशी वस्तू एक निसर्गातून अशी दिलेली, ह्याच्यासारखं टेम्परेचर कुठंच असं नॅचरली मेंटेन ठेवू नाही शकत. आपण एखादं कोल्ड स्टोरेज ठेवेल किंवा पिकवण्यासाठी वेगवेगळ्या काही ठिकाणी लाईटचा मारा करतात किंवा कलरिंग करण्यासाठी काही वेगवेगळे केमिकल्स यूज करतात. तर हे गवत हे असं आहे की हे थोडक्यात नॅचरली आंबा पिकवण्यासाठी मदत करतं. आणि मुळात ही गोष्ट दुसरी एक अशी, ह्याच्यावरती जो GI टॅग आहे, ह्याच्यामध्ये एक ह्यांनी थोडक्यात की आपली जे ह्यांची शेतकरी संघटना आहे की बाबा लोकांपर्यंत आंबा एक चांगल्या प्रतीचा उत्तम दर्जाचा पोचला पाहिजे. तर त्यासाठी ह्यांनी एकत्र येऊन एक इनिशिएटिव्ह घेऊन की बाबा मार्केटमध्ये काय होते, आता हा GI टॅग दुसरे पण लावू शकतात. हाच का, तर हे प्रत्येक ठिकाणी हे जे जेव्हा इश्यू केलं जाते की प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या नावाने जो इश्यू केलं जाते, त्याला एक लिगली आपण जो म्हणतो की गव्हर्नमेंट प्रूफ, एक सातबारा की तुमची शेती आहे बाबा, तुमची झाडं आहेत, की ह्याच्यासाठी मग ते इन्व्हेस्टिगेशन केलं जातं. त्या संघटने थ्रू ते रजिस्टर केलं जातं. तिथून हा एक UI टॅग, जे आपला तुम्हाला US कोड किंवा जे GI टॅग आहे, हा दिला जातो. ह्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा टॅग कराल, हा एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. हा नंबर जो आहे हॅश पासून ते या लास्ट हॅश पर्यंत हे ब्लॅक कोडच्या मागे आपण दाखवू शकतो. ह्याच्यामध्ये एक कोड असतो 2 डिजिटचा. एक मिनिट आपण हे ओपन करूया. हा, ह्याच्या मागे एक कोड आहे. आता हा 21 नंबरचा कोड आहे. हा नंबर प्लस हा 21 हा कोड तुम्ही या व्हॉट्सअप नंबरला पाठवला तर तुम्हाला कोण शेतकरी आहे, काय फार्म आहे आणि कुठून आंबा हा येतोय, त्याचं इनिशिएटिव्ह काय आहे, बाबा कोणत्या रिजन मधून तो आंबा येतोय, हे समजलं जातं. जेव्हा तुम्ही नेक्स्ट टाइम हाच कोड जर तुम्ही जनरेट करायला जाल तर हा एक्सपायर झाला म्हणून तुम्हाला शो होईल की हा कोड दोनदा वापरता येणार नाही, ॲट अ टाइम 1. आणि जेव्हा आपण हे परत प्रयत्न पण करेल चिटकवायचा तर चिटकत नाही शक्यतो, तो एक्सपायरीज होतो थोडक्यात. हे असं आहे. दुसरी गोष्ट, कर्नाटकी आणि देवगड आंब्यामध्ये फरक काय, तर हा आंबा दिसताना केशरी दिसतो. कर्नाटक मार्केटमध्ये पण असा भारी आंबा दिसतो छान, पण जेव्हा तुम्ही कट कराल तर तो आंबा हा केशरी दिसणार, आतमध्ये तुम्हाला एक केशरी सारखा रंग दिसतो. पण कर्नाटक आंब्याचा असा केशरी रंग दिसत नाही, तो पिवळसर किंवा जर असा पांढरा असा येलोइश कलरचा रंग दिसतो, तसा हा केशरी दिसतो. दुसरी गोष्ट, ह्याचा जेव्हा आपण रस किंवा ज्यूस बनवतो तर हा एक थोडक्यात एक घट्ट जो म्हणतो ना घट्टपणा, तो तसा केशरी रंगाचा दिसतो. पण जर कर्नाटक आंब्याचा रस असेल किंवा आपण ज्यूस बनवला, तो असा पातळ पाण्यासारखा दिसतो आणि येलोइश दिसतो. तर जेव्हा तुम्ही दोन्ही एकत्र बघाल तेव्हा तुम्हाला एकदम प्रत्यक्षात जाणून येईल. आणि चवीत असं की एक ह्याला वेगळंच एक
त्या रिजन मध्ये असं एक वातावरण वेगळंच पिकला जातोय. दुसरी गोष्ट त्याला एक गव्हर्नमेंटने जीआय टॅग दिल्यामुळे त्या वातावरणात त्या जमिनीत चव आहे, म्हणजे थोडक्यात जे चव आहे. होतं. अगदी आणि दुसरी बरोबर. गोष्ट समुद्राचं जे खारंवार आहे, ह्या पुरळ गावाला एक वरदान आहे यांचं, की देवगडचा एक पुरळ भाग हे जे गाव आहे हे एकदम समुद्राच्या एकदम कडेला आहे, की असं की समुद्राचं पूर्ण खारं वारं त्या आंब्यांच्या झाडाला लागलं जातं. तो खारं वार म्हणजे वातावरण आंब्यासाठी चांगलं. दुसरी गोष्ट, इथं माती नाहीये. आपल्या इकडं कसं मराठवाडा किंवा बाकी ठिकाणी एक माती असते, काळी माती, लाल माती असते. हा एक जांभा दगड आहे. एक दगडात कातळ भागात हा आंबा पिकवला जातो. त्यामुळे ह्याच्यात एक चव आणि एक वेगळंच एक टेस्ट आहे. नैसर्गिकपणा नैसर्गिकपणा आहे. बरोबर. आता मला सांगा, तुमची संस्था झाली, हे सगळं झालं, पण ग्राहकापर्यंत पोहोचणं हे एक मोठं आव्हान आहे. आव्हान आहे. ते ते कसं करता तुम्ही? ते कसे आम्ही हे आता काका आहेत ना, हे काका जवळपास 20 वर्ष ते आंबे विकते. बरं. त्यांच्या सपोर्टनुसार असे प्रत्येकाचे माउथ माउथ म्हणजे माउथ कशी माउथ Publicity. माउथ पब्लिसिटी तशी होतात. आता मी घेतला आंबा की मग मी चौघांना सांगणार तिथं जरा आंबे चांगले भेटतात. अशा टप्प्याटप्प्यात आम्ही ते आंबे विकत आलो आजपर्यंत. मग काय त्यांचे नंबर वगैरे तुमच्याकडे सेव्ह हा, असतात, सगळे तुम्ही सेव्ह कळवता? करतो. प्रत्येक जण आंबा नेला, एक डझन आंबा नेला तरी आम्ही त्याचा नंबर लगेच सेव्ह करतो. आणि त्यांना सांगतो परत चौघे 5 जणांना कोणाला तरी सांगा. आता किती वर्ष झालं हे तुमचे संस्था आणि हे सगळं चालू आहे? संस्थेला आम्हाला 5 वर्ष झाली, पण इथं हे मोठे मोठे ते 20 वर्ष इथं आंबे विकले पणनला. आता मला सांगा, आता म्हणजे तुम्ही पुण्यात आलाय, पण इतर ठिकाणी कुठं अजून जाताय विकायला? इतर ठिकाणी आम्ही अजून नाही कुठे गेलो. ते पुण्यालाच सगळे पुण्यालाच आंबे. पुण्याला सर्वाला. नाही, आता अनेकदा अशी चर्चा असते की देवगडचा जो ओरिजिनल आहे नंबर 1 चा आंबा, तो इथं येतच नाही, तो बाहेर फॉरेनला जातो. तर त्याच्या म्हणजे हे मिथ्य आहे का खरंच सत्य आहे? नाही. तो पहिला सुरुवातीचा आंबा आहे तो बाहेर जातो आणि नंतर एप्रिल पासूनचा आंबा सगळा इकडे येतो पुण्याला. म्हणजे ते खरं आहे. हो खरं आहे. सुरुवातीची फळं आमची जानेवारी फेब्रुवारी पासून आमची वाशी मार्केटला असतात. तो बाहेर जातो आंबा. त्यानंतर आम्ही इकडे महोत्सव लावला की आम्ही इकडे पुण्यामध्ये येतो. पण ते फळाची साईज जर बघितली ना, तुम्हाला देवगड आंब्याचीच मोठी असते. 400 ग्राम 450 ग्रामची पण फळं येतात. असं आहे. त्यामुळे काय आहे ते पोषक वातावरणाप्रमाणे फळ फुगत जातं. छोटं साईज येत नाही. म्हणजे आता एखाद्या शेतकऱ्याकडे किती झाडं असतात आता तुमच्यामध्ये? झाडं तर माझ्याकडे 900 झाडं आहेत. साधारण किती असतात? आम्हाला 2,500 पेटी आली पाहिजे प्रतिवर्ष. यंदा 500 पेटीचं टार्गेट आहे. एवढी कमी झाली. असं म्हणजे प्रत्येकाचंच झालं शेतकऱ्यांनी. ते झाड दरवर्षी फळ देतं? दरवर्षी नाही, 1 वर्ष आड. त्याला खत पाणी घालतो, 1 वर्ष आड ते झाड येणं. ते फळ पोचण्यासाठी आम्ही त्याला म्हणजे हे टाकतो, काय म्हणतो, खतं किंवा म्हणजे कुठली रासायनिक खतं का रासायनिक, सेंद्रिय? सेंद्रिय असं लेंडी म्हणा असं टाकतो. खूप मेहनत घेतो त्याची म्हणजे. आता हा अति झाडायचा चांगला भाग आहे, तसं हे नाही. पण ह्या वर्षी थोडं नुकसानीचा भाग सिंधुदुर्गामध्येच झालाय. आंब्यावर यावर्षी आंब्याचं उत्पादन 30% आहे देवगडमध्ये. का कारण काय? कारण नैसर्गिक नैसर्गिकच कारण. नैसर्गिक असतं. तुम्ही नेमकं इथं किती दिवस असता आणि कसं सगळं मॅनेज कसं करता? आम्ही इथे 2 महिने असतो बरोबर. आणि मग तुमचे आता ही जी तोडणी होते किंवा त्याचं तिथं वर्गवारी करणं, पॅकिंग करणं किंवा हे काम कोण आमच्या करतं? घरची फॅमिली आहे ना, सर्व फॅमिली आहे घरची. ते आंबा तोडून आणणार दुपारी, नंतर तो ग्रेडिंग करणार. ग्रेडिंग म्हणजे वजन काट्यावर ठेवून ते प्रत्येक क्रमवारी काढणार आंबा. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. त्यानंतर त्याला व्यवस्थित साफ करणार आणि ते अडीला लावून घेणार. हा, नंतर 10-12 दिवसानंतर परत इकडे येतो तो आंबा आमच्या आता- विक्रीसाठी. आता त्या काकांनी सांगितलं की साधारणपणे 900 झाडं कोणाची, 100 कोणा 200. तर आता ही सगळी आंबा तोडण्याचं काम जे आहे ते कोण करतं? घरची माणसं करतात आणि बाजूला कोणाची कलम कमी असतात ना, ते माणूस येतात काढायला मजुरीवरती. का बाहेरून मनुष्यबळ वगैरे? बाहेरून मनुष्यबळ पण येते नेपाळवरून. नेपाळवरून? हा, नेपाळवरून येतंय मनुष्यबळ. नेपाळ येतात. आपण बघितलं म्हणजे देवगडचा हापूस खायची सर्वांनाच इच्छा असते, पण तो मिळणार कुठं? बरं, तो मिळालाच तर ओरिजिनल आहे का, खरा आहे का, त्याची प्रत कशी आहे, इथपर्यंत आपल्या मनामध्ये शंका असतात. परंतु एक अतिशय आनंदाची ही गोष्ट आहे की जे शेतकरी आहेत देवगड तालुक्यातले, हे पुरळ गावचे शेतकरी आहेत, जे समुद्रकिनारी यांचं गाव आहे आणि ओरिजिनल असा देवगड हापूस हे पिकवतात आणि थेट ते शेतकरीच इथं येतात आणि इथं 2-3 महिने राहून ते ग्राहकांना त्यांचा आंबा विकण्याचं काम करतात. बाकी त्यांची जी घरातली जी मंडळी आहेत ती तिथं बाकीचे कामं करत राहतात आणि
हा आंब्याचा त्यांचा जो सीझन आहे, फक्त जरी आपण 2-3 महिने जरी आंबा विकत घेत असू तरी सुद्धा हे काम आहे ते वर्षभर चालू राहतं. कसं चालू राहतं त्यांनी आपल्याला सांगितलं. आणि जर आपल्याला जर हा ओरिजिनल खरा देवगडचा हापूस जर खायचा असेल तर आपण या मार्केट यार्डमध्ये पुण्याच्या हा जो श्री सिद्धिविनायक आंबा उत्पादक सेवा सहकारी संस्थेचा जो हा की त्यांचे इथं 20 स्टॉल लागलेले आहेत 20 शेतकऱ्यांचे, इथे येऊन आपण हा तो आंबा खरेदी करू शकता. कॅमेरामॅन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूज पुणे.